महापुरुषांनी. आणि निर्वसना केली स्वतःच्या मातेची. जोपर्यंत माझा दादा मला दिसणार नाही, मला माफ करणार नाही ना, तुला आई म्हणणार नाही, आज त्यानं प्रण केला. आणि मग मात्र ती कैकेयी माता वशिष्ठ ऋषींकडे गेले, विनंती केली, महाराज खरं सांगा माझी काही चूक आहे का? कैकेयी म्हणती मी देवांच्या राजकारणाला बळी पडलेली आहे, त्यांना त्या रावणाच्या तावडीतून सुटायचं होतं. त्यांनी तो विकल्प आणला, मंत्रीकडून माझ्याकडे पाठवला. सांगा महाराज माझं काय चूक आहे? ते म्हटले काय हरकत नाही, इच्छा काय तुझी? भरत माझा भरत मला आई म्हणत नाही, फक्त एक वेळेस त्याच्या मुखातून मला आई ऐकण्याची इच्छा आहे, तो शब्द ऐकायचा आहे. म्हणले एवढीच इच्छा आहे ना, काय हरकत नाही. भरताला बोलावून घेतलं वशिष्ठांनी. म्हणले भरत मी काय ऐकतोय? तो पादुकाचं दर्शन घेण्यासाठी आला होता सकाळी. तसं तर राजवाड्यात राहतच नाही, तो नंदीग्रामात राहतोय. म्हणजे काय ऐकतोय मी? भरत म्हणला महाराज आपण काय ऐकताय? ते त्याला जवळ उभा केलेलं होतं. म्हटलं रे तू महाराणींना आई म्हणत नाहीस, अजिबात आई म्हणणार नाही, कळलं का? जेवले विचारा. कैकेयी मातेला भरताच्या मुखातून एकदा आई ऐकण्याची, आई शब्द ऐकण्याची इच्छा होती. त्यानं मला आई म्हणावं. वशिष्ठांनी विचारला रे मी ऐकतो महाराणींना तू आई म्हणत नाही. म्हणला नाही आई म्हणणार. म्हणलाच ना, एकदा नाही पुन्हा एकदा प्रश्न विचारला. म्हणले काय म्हणतोस? भरत म्हणला महाराज तुम्ही माझा प्राण जरी घेतला तरी मी महाराणीच म्हणेन, आई म्हणणार नाही. एकदा आई शब्द ऐकायचा होता, दोनदा मिळाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्संगती करावी. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची या. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद संतांमध्ये असते. आपलं जीवन त्या संत सेवेत असावं, भजनात असावं, अध्यात्मात असावं. आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेल्या संपत्तीपैकी काही भाग त्या दैवी कार्यामध्ये खर्च केलेला असावा. उरलेली संपत्ती पवित्र बनते, पावन बनते आणि या लोकांमध्ये गृहस्थ आश्रमाची सर्व सुख प्राप्त होतात. ती सर्व सुख तुम्हाला मिळावीत त्यासाठी नगद नारायण महाराजांच्या कृपा आशीर्वादानं तुम्हाला उदंड आयुष्य मिळावं, आरोग्य मिळावं, भरपूर प्रमाणामध्ये संपत्ती मिळावी अशी नगद नारायण महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेलं भावपुष्प अनंत कोटी ब्रह्मांड नायकांचं या ठिकाणी मंदिर आहे, ज्यांना इथं विराजमान केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती निमित्तचा कार्यक्रम आहे. महाराजांची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे. तर त्या भगवान चरणी शिवचरणी समर्पित करतो आणि या कीर्तनरूपी सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.